विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेस आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये द व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी विथ व्हॉल्यूम अँड कॉन्सन्ट्रेशन हे आर्टिकल आपण क्लिअर केलं होतं. ओके, आठवत असेल तर बघा, सपोज फॉर एक्झाम्पल द कंडक्टिव्हिटी विच कॅन बी डिनोटेड बाय द लेटर कॅपा के and that one is nothing but the molar conductivity can be denoted by the capital lambda. उलटा व्ही काढला की आपण लॅम्बडा म्हणतो, बरोबर आहे. आणि आपण एक डायग्राम काढली होती इथं, असं एक क्यूब काढला होता. आता मी परत डायग्राम नाही काढत बसत. त्या क्यूब मधली जी काय समजा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल त्याला आपण कंडक्टिव्हिटी म्हटलं होतं. कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब मटेरियल, करेक्ट. And when you can consider, you can take the 1 mole of a substance. At that time the electrical conductance, it is called as the मोलार कंडक्टिव्हिटी. आता ज्यावेळेस आपण डायल्यूशन करू, फक्त डायल्यूशनच लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन पेक्षा. तुम्ही डायल्यूशन केलं, पाणी वाढवलं की व्हॉल्यूम वाढला, आहे का नाही. आणि व्हॉल्यूम वाढला की डिसोसिएशन आणखीन वाढून काय होणार आहेत, आयन्स पूर्ण सगळीकडे असे काय होणार आहेत तर पसरणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे जसं जसं तुम्ही डायल्यूशन वाढवाल तसं तसं मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार आहे, पण त्या क्यूब मधले आयन्स कमी होणार आहे, म्हणजे कंडक्टिव्हिटी कमी होणार आहे. म्हणून आपण काय म्हटलं होतं की दॅट इज नथिंग बट द मोलार कंडक्टिव्हिटी इज डिरेक्टली proportional to volume, while the conductivity is inversely proportional to the volume, correct. At the same time you can say here the conductivity is directly proportional to the concentration, या molar conductivity is inversely proportional to the concentration. हे आर्टिकल आपलं गेल्या वेळेस झालेलं आहे आणि आपण जास्त करून याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं होतं. मग आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला होता की मोलार कंडक्टिव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. दिस प्रॉपर्टी साइन कॅन बी डिस्प्लेस्ड बाय, यू कॅन से द इक्वॅलिटी साइन, अँड दॅट वन इज नथिंग बट द मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू के अपॉन सी. त्याचं युनिट वगैरे झालेलं आहे, बरोबर आहे. आणि याच्यानंतर आपण इथं जो व्हॉल्यूम घेतो प्रॅक्टिकलसाठी तो मोल्स पर डीएम क्यूब आहे आणि त्याच्यासाठी जे आपण युनिट वापरतो मोलार कंडक्टिव्हिटीला ते सेंटीमीटर मध्ये येतं, आहे का नाही. म्हणून आपण काय लिहिलं होतं, मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू मल्टिप्लाइड बाय 1000 केलं होतं. आठवत असेल तर बघा, 1000 के अपॉन सी. सो धिस वन इट इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन द कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन. हा फॉर्म्युला मात्र पाठच झाला पाहिजे, लक्षात घ्या. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय आलं, 1000 के अपॉन सी. Lambda is equal to molar conductivity, K is nothing but the conductivity and C is nothing but the concentration. Okay, आता याच्याशी रिलेटेड आपण काय करायचं, सी फर्स्ट वन. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द लॅम्बडा. ओके, आता इकडे लक्ष द्या, लॅम्बडा इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. आता किंवा आपण म्हणलं लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ तुम्ही व्हॉल्यूम जसं वाढवाल तसं मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार आहे. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण एखादा असं कंटेनर घेतलं की इमेजिन करूया आपण, लक्षात येतंय का बघा. आणि या कंटेनरमध्ये आपण काय घेतलं तर 1 मोल ऑफ अ सबस्टन्स घेतलं. फॉर एक्झाम्पल आपण NaCl घेऊया आपल्या माहितीचं, बरोबर आहे. NaCl म्हटलं की आपल्याला काय मिळणार आहे तर देयर इज द फॉर्मेशन ऑफ Na प्लस आयन्स अँड Cl मायनस आयन्स इन अ गिवन सोल्युशन. Suppose 1 mole of NaCl plus you can take here 1 dm cube, that is nothing but the solution. 1 mole of NaCl घेतलं आपण, असं करूया जरा लिहिताना, असं करूया म्हणजे जरा लक्षात येईल तुमच्या. Suppose in this one there is the 1 mole of NaCl, okay, solid NaCl, and this one it is the volume of that solution, it is the 1 dm cube. What I say? याचा अर्थ काय झाला, मोल्स पर डीएम क्यूब अँड दॅट वन इज नथिंग बट द 1 मोलार NaCl. लक्षात येतंय का बघा, ठीक आहे. आता आपण कंडक्टिव्हिटी बद्दल बोलत नाही, आता मी मोलार कंडक्टिव्हिटी क्लिअर करतो. आता जर 1 मोल घेतलंय तर याच्यामधल्या असलेल्या Na प्लस आणि Cl मायनस आयन्सची संख्या, त्याचा जो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे त्याला आपण काय म्हणू, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट NaCl सोल्युशन ऍट 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, करेक्ट. आता मी काय करतो लक्षात घ्या. आता मी जर का याच्यामध्ये पाणी टाकलं, किती पाणी टाकलं, याचा व्हॉल्यूम मी 10 पट वाढवला. म्हणजेच याचं समजून चाला, जर का मी इथं व्हॉल्यूम घेतला 10 डीएम क्यूब, म्हणजे मी याच्यामध्ये आणखी 9 डीएम क्यूब वॉटर टाकलं, लक्षात आलं. आता व्यवस्थित बघा, 1 मोल पर 10 डीएम क्यूब म्हणजे काय येणार, मोल्स पर डीएम क्यूब 1 अपॉन 10. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती आलं तर 0.1 मोलार NaCl. At that time the conductivity of, you can say the mole electrical conductance of 1 mole, it is also molar conductivity of that NaCl of 0.1 molar NaCl solution, बरोबर आहे. जरा व्यवस्थित बघा. आता मी काय करतो, आणखीन पाणी टाकतो आणि त्याचा व्हॉल्यूम करतो किती तर 100 डीएम क्यूब. म्हणजे मी 10 पट व्हॉल्यूम वाढवला, 10 पट कॉन्सन्ट्रेशन कमी झालं.
आता मी 100 पट व्हॉल्यूम वाढवला, साहजिकच काय होईल याच्या, बरं का लक्षात घ्या, याच्या 100 पट व्हॉल्यूम वाढवला इनिशियल व्हॉल्यूमच्या, तर 100 पट कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे, म्हणजे 1/100, बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती मिळेल, 0.01 मोलार NaCl. ऍट दॅट टाइम द कंडक्टिव्हिटी इट इज ऑल्सो मोलार कंडक्टिव्हिटी, कारण का 1 मोल घेतलाय. आता एक लक्षात घ्या की ठीक आहे बाबा, आपण पाणी वाढवत जातोय आणि मग NaClचं Na+Cl- डिसोसिएट होतंय, पण असं कुठपर्यंत होईल रे. तुम्ही विचार करा ना, समजून चला 1 मोल ऑफ NaCl नथिंग बट द 58.5 ग्रॅम ऑफ NaCl, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1 लिटर पाणी टाकलं, सोल्युशन खारट लागेल थोडंसं. 10 लिटर पाणी टाकलं, त्याचा खारटपणा कमी होईल, Na+Cl- बाजूला जातील, पण कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, बरोबर आहे. अजून 100 लिटर पर्यंत, म्हणजे एकच मोल आहे आणि 100 लिटर पाणी टाकलं, विचार करा जरा, इमेजिन करा, खारटपणा आणखीन कमी होणार आहे. लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होईल. आता जर का मी आणखीन असं केलं, सपोज फॉर एक्झाम्पल मी याच्या 10 पट वाढवलं, म्हणजे मी व्हॉल्यूम घेतला 1000 DM³, 1 मोलच आहे, लक्षात घ्या 1 मोलच आहे, मी कॉन्स्टंट ठेवलंय. आता जर का मी एक सांगा, जर 1000 DM³ म्हणजे आपल्या टेरेसवर 1000 लिटर पाण्याची टाकी असते, बरोबर आहे. तेवढं मी आता पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये किती टाकलं NaCl, तर 1 मोलच आहे. कॉन्सन्ट्रेशन मला किती मिळेल रे, तर 0.01 मोलार NaCl, 1/1000, बरोबर आहे. लक्षात घ्या, इथं सुद्धा जी मोलार कंडक्टिव्हिटी येईल का नाही, त्याला आपण लॅम्बडा म्हणणार आहे. पटतंय, लक्षात येतंय. अजून याच्या मी 10 पट वाढवलं, म्हणजे आता मला इकडे किती मिळेल, तर दॅट वन इज नथिंग बट द 10,000 DM³ सोल्युशन. बघा 1 मोलच आहे बाळांनो, 1 मोलच आहे. इथं किती मिळणार, 0.001 मोलार NaCl. इट इज ऑल्सो लॅम्बडा, दॅट इज द मोलार कंडक्टिव्हिटी. मग तुम्ही म्हणाल की सर हे कॉन्सन्ट्रेशनचा मग फायदा काय आहे, सगळीकडे मोलार कंडक्टिव्हिटी आहे. पण मला एक सांगा ना, असं होईल ना रे, आपण काय करतोय, कॉन्सन्ट्रेशन कमी कमी करत जातोय, व्हॉल्यूम वाढवतोय, पाणी ओततोय, पण एक वेळ अशी कुठं तरी येईल की त्याच्यामधलं Na+Cl- डिसोसिएशन संपलेलं असेल ना. लक्षात येत आहे का बघा, सगळे आयन सेपरेट झालेले असतील. मी काय म्हणते, लक्षात येत आहे का बघा, म्हणजे याचा अर्थ की एका ठराविक व्हॉल्यूम नंतर तुम्ही कितीही जरी व्हॉल्यूम वाढवला तरी मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये चेंज होणार नाही. आता डोक्यात आलं. आणि असं जर झालं का नाही, तर मात्र त्या डायल्युशनला म्हणायचं इन्फानाइट डायल्युशन. व्हॉट आय से, सो इफ यू कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द इन्फानाइट डायल्युशन. Infinite dilution is nothing but the dilution. Yeah, you can increase the volume of that solution up to that one. The all ions can be separated from each other and the molar conductivity of that solution remains constant. आणि जर इन्फानाइट डायल्युशन केलं, बघा मी काय म्हणतोय, इकडे बघा, इन्फानाइट डायल्युशन केलं आणि जर मोलार कंडक्टिव्हिटी आहे तेवढीच राहत असेल, तर त्या कॉन्सन्ट्रेशनला बाळांनो म्हणायचं झिरो कॉन्सन्ट्रेशन. काय म्हटलं मी शब्द, झिरो कॉन्सन्ट्रेशन. मग झिरो कॉन्सन्ट्रेशन कधी येतं, तर आता मात्र क्लिअर करा की इथपर्यंत तुम्ही जर आला, म्हणजे 0.01 मोलार, या यू कॅन से 10⁻² मोलार कॉन्सन्ट्रेशन, अप टू दॅट कॉन्सन्ट्रेशन द सेपरेशन ऑफ आयन्स कॅन बी कॅरीड आउट. बट अबाउट धिस वन, बघा लक्षात घ्या, 10⁻² च्या आपण पुढे गेलो, जर डायल्युशन वाढवलं 10⁻³ मोलार या 10⁻⁴ मोलार, these concentrations are zero concentrations. What I say, meaning of that one, when you can consider the concentration is the zero, at that time the molar conductivity is also considered as lambda zero. What is the lambda zero? See first one, lambda zero is nothing but the molar conductivity at zero concentration, या you can say at infinite dilution. दोन्हीचा अर्थ एकच बाळांनो. लॅम्बडा झिरो म्हणजे काय, मोलार कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन या इन्फानाइट डायल्युशन. पटतंय. आणि झिरो कॉन्सन्ट्रेशन कधी येतं, तर आयदर 10⁻³ मोलार या 10⁻⁴ मोलार. इफ यू कॅन से यू कॅन इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन, ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द लॅम्बडा झिरो. मग या लॅम्बडाला काय म्हणायचं, तर इट इज कॉल्ड एज द लॅम्बडा सी. It is nothing but the molar conductivity at that given concentration. म्हणजे आपल्याकडे आता मोलार कंडक्टिव्हिटी दोन व्हॅल्यूज आल्या. कोणकोणत्या, नंबर फर्स्ट वन इज द लॅम्बडा सी अँड सेकंड वन इज द लॅम्बडा झिरो.
व्हॉट इज द लॅम्बडा सी, कारण याचा आपल्याला पुढे रेफरन्स लागणार आहे. लॅम्बडा सी इज नथिंग बट द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट गिव्हन कॉन्सन्ट्रेशन. अँड व्हॉट इज द लॅम्बडा झिरो, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो व्हेन यू कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल, अँड ॲज यू कॅन इन्क्रीज द व्हॉल्यूम अँड लॅम्बडा झिरो कॅन बी ऑब्टेन, व्हॉट आय से, इफ द गिव्हन इलेक्ट्रोलाइट इज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. गेल्या वेळेस आपण बोललोय बाळांनो. आता बघा, जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का नाही, तर त्याचे सगळेच आयन सेपरेट होतील, बरोबर आहे. आणि जर का वीक इलेक्ट्रोलाइट असेल, बरोबर, तर डिसोसिएशन इथंच कुठेतरी थांबणार आहे, त्याच्यानंतर जास्त होणार नाही. म्हणजे स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा सी आणि लॅम्बडा झिरो याचं जे रिलेशन येतं का नाही, दॅट रिलेशन इज कॉल्ड ॲज, या इट कॅन बी गिव्हन बाय द फॉर्म्युला लॅम्बडा सी इज इक्वल टू लॅम्बडा झिरो मायनस ए अंडर रूट सी. हे इक्वेशन बाळांनो पाठच करा. मी परत एकदा सांगतो बघा, लक्षात घ्या. What is that one? Lambda C. It is nothing but the molar conductivity at respective concentration is equal to lambda 0 molar conductivity at 0 concentration minus A. A is nothing but the constant under root C. लक्षात आलं? आता इथं समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं रिअरेंज करूया. बघा, लॅम्बडा सी इज इक्वल टू, मी आता हे पहिल्यांदा घेतो, मायनस ए अंडर रूट सी प्लस लॅम्बडा झिरो. का मी ऍडजस्ट केलं, सी हियर. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर दिस वन, इट इज द वाय ऍक्सिस, वाय कोऑर्डिनेट. अंडर रूट सी, इट इज द एक्स कोऑर्डिनेट. यू नो व्हेरी वेल, अकॉर्डिंग टू द स्ट्रेट लाईन इक्वेशन काय आहे, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. म्हणजे हा आला कॉन्स्टंट आणि हा काय आला, स्लोप आला. म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याला खरं सांगू का, अभ्यास करताना खूप कमी करा पण व्यवस्थित करा, एकदम परफेक्ट करा. समजून चाला, जर का मी असा ग्राफ काढला, व्हेन यू कॅन प्लॉट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑन वाय ऍक्सिस, दॅट वन इज नथिंग बट द लॅम्बडा सी. ओके, या यू कॅन राईट ओनली लॅम्बडा. ठीक आहे. आणि इकडं घेतलं तर अंडर रूट कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे. आता मला माहिती आहे काय येणार आहे, याचा स्लोप जो आहे तो मायनस ए आहे. म्हणजे याचा अर्थ काय येणार, दिस वन इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर दॅट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. लक्षात घ्या, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला म्हणजे इथं जो आहे का नाही, हा आपला सी असणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय आली, लॅम्बडा झिरोची आली. आणि लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू ही सगळ्यात जास्त आहे. आता लक्षात घ्या, त्या मानाने लॅम्बडाची व्हॅल्यू बाळांनो कमी येईल ना, ऍट रिस्पेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे. आणि हा जो आपण स्लोप घेऊ का नाही, हा स्लोप आपला काय येईल, स्लोप इज इक्वल टू मायनस ए. म्हणजे दिस वन इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. हे झालं तुमचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला हा फॉर्म्युला पटकन बसतो. पण वीक इलेक्ट्रोलाइट असेल ना, तर मग मात्र हे तुमचा लिनियर ग्राफ येत नाही. तो ग्राफ जरा थोडासा असा वेगळ्या पद्धतीने येतो. लक्षात घ्या, फक्त आपल्याला हे इक्वेशन पाठ पाहिजे. याच्यामधला मायनस ए हा स्लोप आहे त्याचा, आणि आपण वाय कोऑर्डिनेटवर घेतोय लॅम्बडा, या लॅम्बडा सी, एक्स कोऑर्डिनेट अंडर रूट सी, अँड दॅट वन इज नथिंग बट दिस वन, इट इज द इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस, कॉन्स्टंट लॅम्बडा झिरो. ओके, सो आफ्टर दिस वन, व्हेन यू कॅन कंप्लीट दिस लॅम्बडा अँड लॅम्बडा झिरो, यू कॅन से द नेक्स्ट आर्टिकल अँड इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ दिस टॉपिक, अँड इट इज नथिंग बट द कोहलॉर्स लॉ. आपण अगोदर इथं लिहून ठेवलं होतं, पण आपल्याकडून ते चुकून पुसून गेलं. आता आपण पुढे घेऊया कोहलॉर्स लॉ. सी फर्स्ट वन, व्हॉट इज द कोहलॉर्स लॉ. खूप सोपं आहे, लक्षात घ्या बाळांनो. आता मला एक सांगा, समजून चाला, फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं, लॅम्बडा झिरो फॉर NaCl. याचा अर्थ काय आला रे, तर NaCl हा मी सॉल्ट घेतला का नाही, आणि त्याचं मी इन्फिनाइट डायल्युशन केलं या झिरो कॉन्सन्ट्रेशन, ऍट दॅट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट NaCl इज कॉल्ड द लॅम्बडा झिरो फॉर NaCl. पण मला माहिती आहे ना, अरे NaCl मध्ये कोण आहे बाळांनो, तर Na प्लस आहे आणि Cl मायनस आहे. बघा लक्षात घ्या, तुम्ही सॉल्टची मोलार कंडक्टिव्हिटी घेताय, म्हणजे याचा अर्थ आयनची पण मोलार कंडक्टिव्हिटी असणार ना. Na प्लसची स्वतःची काही ना काहीतरी इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल, Cl मायनसचं स्वतःच असणार ना. म्हणजे याची मोलार कंडक्टिव्हिटी वेगळी आली, याची मोलार कंडक्टिव्हिटी वेगळी आली. पटतंय का मी काय म्हणतोय ते. मला एक कळतं बघा, लक्षात घ्या, सावकाश घ्या. आपण NaCl गिव्स काय मिळणार मला, Na प्लस प्लस Cl मायनस. जर मी याचा 1 मोल घेतला, 1 मोल ऑफ NaCl, ऍट दॅट टाइम यू कॅन से हियर आफ्टर द डिसोसिएशन 1 मोल ऑफ Na प्लस आयन्स अँड 1 मोल ऑफ Cl मायनस आयन्स. बरोबर आहे. मग मी काय म्हणतो, जरा व्यवस्थित बघा. जर का मी हे घेतलं, व्हेन यू कॅन टेक द 1 मोल ऑफ सोडियम आयन्स, ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोडियम आयन्स. पण लिहिताना कशी लिहायची,
तर इट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोडियम आयन्स ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. पटलं का मी काय म्हणलं ते? म्हणजे आपल्याला जसं रिप्रेझेंटेशन दिलंय त्याप्रमाणे आपण करूया. आपल्या पुस्तकामध्ये हा 0 आपल्याला इथं वर दिलेला आहे, तो कन्फर्म केला. ओके, आता मी इथं लॅम्बडा काढताना हा स्मॉल काढलाय. तुम्हाला मी अगोदर म्हटलं दिस इज द कॅपिटल लॅम्बडा, दिस इज द स्मॉल लॅम्बडा. बरोबर आहे. जर आपण हा घेतला तर तो सॉल्ट साठी आला, लक्षात घ्या बाळांनो, आणि हा आयन साठी आला, म्हणजे लॅम्बडा 0 फॉर Na+. मग इथं काय येईल? लॅम्बडा 0 फॉर Cl-. पटतंय? आता मला एक सांगा, जर NaCl चा मी 1 मोल घेतला तर Na+ पण 1 मोल आणि Cl- पण 1 मोल आयनचा. म्हणजे मला जर एक NaCl तयार करायचं आहे तर या दोघांची मला काय करायला लागेल रे? मला सांगा. ऍडिशन करायला लागेल. पटतंय? बघा किती सिंपल आहे. म्हणजेच याचा अर्थ असा, मी असं लिहिलं तर चालेल का? बघा की लॅम्बडा 0. ओके, एक मिनिट, आपण ते मोलार कंडक्टिव्हिटीचा 0 कुठं आहे ते पण क्लिअर करूया, म्हणजे चुकाय नको. इथंच आहे. ओके, लॅम्बडा 0 फॉर NaCl इज इक्वल टू, ह्या दोघांची आपल्याला काय करायला लागेल? बेरीज. लॅम्बडा 0 फॉर Na+ प्लस, हे मोठं साइन काढतो, लॅम्बडा 0 फॉर Cl-. हे पहिल्यांदा इक्वेशन तर तुम्हाला पटलं का बाळांनो? मला सांगा. म्हणजे Na+ ची जी काय लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू, पण हा कॅपिटल काढायचा नाही, हा स्मॉल काढायचा. सॉल्टला कॅपिटल काढायचा, लक्षात घ्या. म्हणजे धिस वन इट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na+ आयन्स अँड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl- आयन्स. व्हेन यू कॅन टेक द समेशन ऑफ दिस टू, इट इज नथिंग बट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl. आयडिया क्लिअर? म्हणजे त्यालाच म्हणायचं कोलॉर्स लॉ. संपला. तुम्हाला खरं सांगतो, कोलॉर्स लॉ. मी स्टेटमेंट अजून काय बोललो नाही, पण आपल्याला काय करायचं एक सांगू का? कोलॉर्स लॉ काय सांगतो? तर व्हेन यू कॅन कॅरीड आउट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एनी सॉल्ट ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. बघा मी काय म्हटलं. कोलॉर्स लॉ इज स्टेटेड ॲज मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एनी सबस्टन्स ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू सम ऑफ, पटलं? SUM, सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ कटायन अँड इट्स अनायन ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. मी काय म्हणतो लक्षात येत आहे? सपोज फॉर एक्झाम्पल NaCl च्या ऐवजी बघा, जर का मी इथं KCl घेतलं असतं, आयडिया क्लिअर? KCl घेतलं असतं तर काय आलं असतं रे? लॅम्बडा 0 फॉर KCl. बरोबर, सॉल्ट आहे. म्हणजे मी इथं काय लिहिणार? लॅम्बडा 0 ऑफ K+ आणि लॅम्बडा 0 ऑफ Cl-. मग मला KCl लिहायचं आहे तर मी काय लिहिणार? लॅम्बडा 0 फॉर KCl इज इक्वल टू, आता बघा, लॅम्बडा 0 फॉर K+ प्लस लॅम्बडा 0 फॉर Cl-. दिस वन इज कॉल्ड द कोलॉर्स लॉ. मी काय म्हणतो लक्षात येते का? बघा, म्हणजे याचा अर्थ समजून घ्या बाळांनो, की ज्या वेळेस तुम्ही NaCl घ्याल, बघा मी काय म्हटलं लक्षात घ्या, NaCl घ्याल त्यामध्ये Na+ आणि Cl- आहे. आपण असं म्हटलं याची टोटल मोलार कंडक्टिव्हिटी, बघा लक्षात घ्या, समजून घ्या, याची टोटल मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे? कन्सिडर करा, इट इज नथिंग बट द 200. दॅट वन इज द पर ओहम या सिमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर आणि पर मोल त्याचं युनिट आपण देतो. ह्या 200चं आपण काय करूया? सेपरेशन करूया. जरा थोडंसं लक्ष द्या. किती करायचं? तर समजा याचं 100 नाही घ्यायचं, जरा वेगळं घेऊ. समजून चला याचं किती आहे? तर याची आहे 80, म्हणजे याची किती येणार? 120. आता गंमत आली का? लक्षात घ्या. बघा आता मी काय म्हणतो जरा व्यवस्थित बघा. NaCl ची आहे 200. ओके, आणि KCl ची किती आहे? तर सपोज फॉर एक्झाम्पल 230 आहे. सिमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके, खूप सोपं आहे, समजून घ्या. आता मला माहिती आहे Cl- ची किती आहे रे? तर 120 आहे. आता मी इथं आलो, लक्षात आलं का? बघा, म्हणजे याची जर 120 सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल आहे, म्हणजे साहजिकच जर इथं 230 आहे ना, तर साहजिकच बाळांनो K+ ची किती असली पाहिजे? तर क्लिअर कट आहे 110 असली पाहिजे. म्हणजे मी काय केलं बघा, की एका आयनची मला माहिती आहे, त्याची टोटल माहिती आहे, त्याच्यावरून मी K+ ची कॅल्क्युलेट केली. किंवा मला K+ आणि हे दिलं असतं तर मी ही टोटल कॅल्क्युलेट केली असती. पटतंय का? म्हणजे मी इथं K+ ची मोलार कंडक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट केली? तर Cl- ची मोलार कंडक्टिव्हिटी तर मला माहिती आहे, सेम आहे. आणि म्हणून खरं सांगू तुम्हाला, तुमच्या पुस्तकामध्ये बाळांनो पेज नंबर माझ्या माहितीप्रमाणे 94 वर एक तुम्हाला काय दिलेलं आहे? तर लॉचं स्टेटमेंट दिलेलं आहे. बघा इथं, कोलॉर्स लॉ ऑफ इंडिपेंडन्स मायग्रेशन ऑफ आयन्स. ऍक्च्युअली हे स्टेटमेंट करा. मी मागाशी तुम्हाला सोपं स्टेटमेंट काय दिलं, की दॅट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन अँड अनायन्स ऑफ इट्स अनायन्स ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन.
याच्या ऐवजी खरं काय तर कोलॉर्स लॉचं स्टेटमेंट काय तर समजून चाला, जर का तुम्ही कोणताही अनायन घ्या किंवा कटायन घ्या, तो त्याच्या बरोबरच्या आयन्स बरोबर त्याचा को आयन आहे का नाही त्याच्या बरोबर तो मायग्रेट होत असताना त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे ठरलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो कोलॉर्स लॉ. मग कोलॉर्स लॉचं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. द लॉ कॅन बी स्टेट्स दॅट ॲट इन्फानाइट डायल्युशन ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन ईच आयन मायग्रेट इंडिपेंडंटली. ईच आयन मायग्रेट इंडिपेंडंटली, ओके, तिथं दिलेलं आहे इंडिपेंडंटली ऑफ इट्स को आयन अँड कॉन्ट्रीब्युट्स टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ that electrolyte. म्हणजे each and every ion can be migrates independently and the contribution of that cation or anion which can be same. लक्षात घ्या तसं ठरलेलं आहे, ओके, ऑफ इट्स कोआयन इन दॅट गिव्हन इलेक्ट्रोलाइट. हे झालं कोलॉर्स लॉला. आता इथं आपण काय केलं माहिती आहे का तर घेताना आपण सगळे Na+Cl-K+Cl- असं घेतलं, ओके. जर मी असं घेतलं असतं, आता बघा, सपोज फॉर एक्झाम्पल when you can consider the molar conductivity for barium chloride BaCl2 घेतलं. आता मी जरा थोडंसं चेंज करतो तर काय येईल तर इथं काय येणार λ0 फॉर Ba2+, पण Ba2+ एकच आयन आला रे. मला रिएक्शन कशी मिळणार रे बाळांनो. आता इथं जरा थोडंसं क्लिअर करूया आपण. हे बघा, when you can consider here barium chloride undergoes dissociation to produce Ba2+ 2Cl-. बरोबर, म्हणजे इथं λ0 फॉर Ba2+ आलं, पण Cl- चे किती आहेत 2 आहेत. म्हणजे इथं आता बघा लक्षात घ्या, म्हणजे प्लस मी असं म्हणेन, ओके, λ0 फॉर Cl- पण किती 2, इथं ट्वाइस लिहायचं. म्हणजे याची व्हॅल्यू कशाली कळली का, इकडं बघा, λ0 फॉर BaCl2 इज इक्वल टू λ0 फॉर Ba2+ एकच आला बाळांनो, त्याचा एकच मोल आहे, पण क्लोरीनचे किती आले 2 आले. लक्षात येत आहे. समजून चला, अल्युमिनियम सल्फेट घेतलं, काय फॉर्म्युला आहे दॅट वन इज नथिंग बट द Al2SO4 थ्राइस. गमत बघा, आता याचं डिसोसिएशन केलं काय येईल आपल्याला तर Al3+ SO4 2-. ओके, मग आता Al चे किती आहेत तर 2, SO4 चे किती 3. म्हणजेच आता मला बघा लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार तर λ0 ऑफ अल्युमिनियम सल्फेट AlSO4 थ्राइस इज इक्वल टू, आता Al3+, सुरुवातीला मी असं लिहितो λ0 ऑफ Al3+ प्लस λ0 ऑफ SO4 2-. पण Al चे किती 2, म्हणजे मला इथं ट्वाइस. SO4 चे किती 3, म्हणजे इथं थ्राइस. असं त्याचं बाळांनो रिप्रेझेंटेशन येणार आहे. हे समजून घ्या. म्हणजे तुम्ही इथं काय लिहिताय त्याचे नंबर ऑफ मोल्स ऑफ कटायन आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ अनायन. आणि म्हणून आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी जो जनरल फॉर्म्युला दिलाय का नाही तो कसा दिलाय तर दॅट वन इज नथिंग बट, तो जनरल फॉर्म्युला पण जरा थोडासा क्लिअर करून ठेवा. इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू, पुस्तकातलं वाचा, लक्षात घ्या, हे नंबर ऑफ मोल्स आहेत त्यांनी इथं दिलाय N+, ओके, दॅट वन इज द λ0 ऑफ, आता हा कोण आहे तर कटायन आहे, म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी फक्त साइन काय दिलं प्लस दिलं. लक्षात घ्या, आता हा जो N+ दिलाय दॅट N+ इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कटायन अँड λ0+ म्हणजे हा कटायन आला, ओके, प्लस हे बघा हे साइन आला. आता इथं काय येईल N- number of moles of anion into λ0 of that anion. So this one, it is the general representation for molar conductivity of cation and anion, and this one is called as the Kohl's law. ओके, आता कोलॉर्स लॉ जो आहे त्याचं जे ऍप्लिकेशन जे आहे का नाही ते ऍप्लिकेशन्स आपल्याला क्लिअर करायचं आणि त्याच्याशी रिलेटेड पुढचं जे आर्टिकल आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.